नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या अनेक दिवसात शेअर बाजारामध्ये हिरवळ दिसली नव्हती. गेल्या 8 कामकाजी दिवसांप्रमाणे सोमवारी देखील शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळायला सुरुवात झाली. लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप सगळे शेअर पडझडीच्या तडाख्यात सापडले होते. दिवस अखेर मात्र निफ्टी आणि सेन्सेक्स वधारून बंद झालेले आहेत. मार्केट पडत असताना इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार चिंतेत सापडले होते. मात्र सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे मात्र आज हसत होते. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या बिझनेस न्यूज. अखेर 9व्या दिवशी बाजारात पडझडीचं सत्र थांबलेलं आहे. अगदी शेवटच्या तासात बाजारानं जोरदार रिकव्हरी दाखवली. मोठ्या प्रमाणात आलेल्या शॉर्ट कव्हरिंगमुळे निफ्टी 42 तर सेन्सेक्स 81 अंकांनी वधारला. दिवस अखेर बाजार सुधारला तरी अनेक क्षेत्रात आजही पडझड बघायला मिळाली. आज सगळ्यात जास्त झळ बसली ती ऑटो सेक्टरला. रियालिटी, पीएसयू बँक, आयटी सगळ्या क्षेत्रांमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात विक्री पाहायला मिळाली. फार्मा क्षेत्रात मात्र आज खरेदीचा जोर बघायला मिळाला. गेल्या 9 दिवसात बाजारातील गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचं जवळपास 27 लाख कोटींचं नुकसान झालेलं आहे. शेअर बाजारातील 900 स्टॉक्स असे आहेत की जे त्यांच्या सर्वोच्च पातळीवरून 40% घसरलेत. त्यामुळे अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर आता स्वस्तात उपलब्ध आहेत. रुपयाच्या घसरणीला आज पुन्हा एकदा ब्रेक लागला. रिझर्व्ह बँकेनं केलेल्या हस्तक्षेपामुळे रुपयाचा भाव वाढला. एका डॉलरचा भाव 14 पैसे घसरून 86 रुपये 69 पैसे नोंदवण्यात आला. आठवड्याभरात रिझर्व्ह बँकेनं दुसऱ्यांदा हस्तक्षेप केल्याची माहिती मिळते. भारतीय अर्थव्यवस्था आणि सरकार दोन्ही स्थिर आहे. भविष्यातील उत्तम प्रगतीचा अंदाज प्रत्यक्षात उतरेल असा विश्वास असल्याचं ॲक्सिस सिक्युरिटीजच्या एका अहवालात म्हटलेलं आहे. जानेवारी महिन्यात देशांतर्गत गुंतवणूक संस्थांकडे लक्षणीय रक्कम जमा झाली आहे. बाजारही वरच्या स्तरांवर झालेला नफा वसुलीनं खाली आलेला आहे. त्यामुळे अनेक चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीची संधी आहे असं अहवालात नमूद केलेलं आहे. जानेवारी महिन्यात देशातून एकूण 74.97 अब्ज डॉलरची निर्यात तर 77.64 अब्ज डॉलरची आयात झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं म्हटलेलं आहे. याचा अर्थ देशाची व्यापारी तूट साधारणपणे 2.67 अब्ज डॉलर्सनी वाढलेली आहे. गेल्या वर्षी याच काळात व्यापारी तूट 0.39 अब्ज डॉलर होती. रिअल इस्टेटमध्ये नव्यानं उतरलेल्या अरविंद स्मार्ट स्पेसेसनं अहमदाबादमध्ये 150 एकर जमीन घेतलेली आहे. त्यासाठी 600 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. या जमिनीवर नवा निवासी प्रकल्प उभा करण्याचा अरविंद समूहाचा मानस आहे. अमेरिकेने दिलेल्या रेसिप्रोकल टॅरिफची धमकी भारतानं चांगलीच मनावर घेतलेली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेवरील मालावरचं आयात शुल्क कमी करण्याचं सत्र सुरू ठेवू असं जाहीर केलेलं आहे. आणि न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यानंतर सरकार ठेवीदारांच्या विमा रकमेचा फेरविचार करत असल्याचं केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. सध्या ठेवीदारांच्या 5 लाखापर्यंतच्या रकमेला विम्याचं संरक्षण मिळतं. आणि आज बाजारातल्या चढ उतारांसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत योगेश सुपेकर. योगेश सुपेकर गेली 25 वर्ष शेअर बाजाराचा अभ्यास करतात. विविध वित्तीय संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. शिवाय अनेक वित्तीय नियतकालिकांमध्ये त्यांनी संपादकीय म्हणून देखील काम बघितलेलं आहे. योगेशजी, तुमचं मनी टाईममध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न स्वाभाविक आहे की आज मार्केटमध्ये जे काही बघायला मिळालं, मार्केट थोडं चढलं, परत मोठं पडलं आणि त्याच्यानंतर दिवस अखेर मोठं वाढलेलं बघायला मिळालं, प्लसमध्ये आलेलं आहे. हे सगळं नेमकं का झालेलं आहे? अशी आठवड्याची सुरुवात होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? नाही, अगदी शॉर्ट टर्ममध्ये जर आपण पाहिलं तर हे काय असतं, शॉर्ट कव्हरिंग ज्याला आपण म्हणतो. तर ज्या इन्व्हेस्टर्सनी किंवा ट्रेडर्स आपण म्हणूयात, ज्या ट्रेडर्सनी जी पोझिशन घेतली असणार आहे की त्यांनी शॉर्ट केलेत, ते कुठेतरी त्यांचे प्रॉफिट बुकिंग होते. तर ह्या शॉर्ट कव्हरिंगला फार महत्त्व द्यायला नाही पाहिजे इन्व्हेस्टर्सनी. कारण अजून जे कन्सर्न्स आहेत मार्केटमध्ये, अर्निंग्ज लेड कन्सर्न आहेत यावेळेस. आणि आपण जे इंडियन मार्केटला एक प्रीमियम देत होतो ॲज इन्व्हेस्टर्स, तर ती प्रीमियम होतं कारण आपलं एक सुपिरियर हाय क्वालिटी ग्रोथ. हाय क्वालिटी ग्रोथ म्हणजे ग्रोथ इज एक्स्ट्राऑर्डिनरी आणि स्प्रेडेड म्हणजे डायव्हर्सिफाईड ग्रोथ ही आपल्या मार्केटला मिळत होती. तर त्या ग्रोथ
वर प्रश्नचिन्ह आल्यामुळे आपल्याला एक सेल ऑफ दिसलेला आहे आणि हा कन्सिस्टंट सेल ऑफ आहे. फक्त BFSI सेक्टरनी चांगले अर्निंग्स दिलेत, तर अदरवाईज सगळ्याच सेक्टर्समध्ये डिसअपॉइंटमेंट दिसल्यामुळे आपल्याला थोडेसे कमजोरी मार्केटमध्ये दिसते. ते कुठेही अजून साईन्स ऑफ बॉटमिंग आउट तसं दिसत नाहीये, तर थोडासा अजून सेल ऑफ बाकी आहे असं वाटतंय. तुम्ही अर्निंग लेड कन्सर्न म्हणालात, नेमकं काय आहे ते थोडंसं समजावून सांगितलं तर खूप बरं होईल. हो नक्कीच. फॉर एक्झाम्पल आपण जे जानेवारी 20चा जो कालावधी होता, जानेवारी 20 नंतर ते 24 सालापर्यंत निफ्टीचंच आपण जर बोललो तर ती अर्निंग्स ग्रोथ ही 20% प्लस डिलिव्हर झाली होती निफ्टी कंपनीची. ती हे मागच्या 9 महिन्यात ती 4% आली आहे. ओके. तर म्हणजे ही ग्रोथ 50% पेक्षा खाली ड्रॉप झालेली दिसते. ही झाली निफ्टीची ग्रोथ. तर मिड कॅप्स आर डुईंग बेटर दॅन निफ्टी, पण स्मॉल कॅप्स हॅव डिसअपॉइंटेड. त्याच्यामुळे आपल्याला स्मॉल कॅप्समध्ये ज्याला आपण म्हणतो ब्रॉड बेस जे आहे मार्केट, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त नंबर ऑफ कंपनीज आहेत आणि इन्व्हेस्टर्सकडे त्याच कंपनीज जास्त असतात पोर्टफोलिओमध्ये, तर तिथे आपल्याला पेन दिसतोय, कारण अर्निंग्स डिलिव्हरी झालेली दिसत नाही आहे. सो सर्वात महत्त्वाचं लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टर्सला काय असतं, ते अर्निंग्स ग्रोथ असतं. बरोबर. सेंटिमेंट टेम्पररी आहे. ट्रम्पचे जे अनाऊन्समेंट्स आहेत किंवा शॉर्ट कव्हरिंग आहे, हे सगळे टॅक्टिकल फॅक्टर्स आहेत, टेक्निकल फॅक्टर्स आहेत. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सला अर्निंग्स हा एक सर्वात मोठा डेरिव्हेटिव्ह असतो. तिथे जर लक्ष दिलं तर लक्षात येतं की हा पेन खरंच रिअल आहे. बरोबर. आणि हा मॅक्रो इकॉनॉमिक पेन असल्यामुळे आपल्याला तो कंपनीजच्या कॉर्पोरेट अर्निंग्समध्ये दिसतो. आणि जोपर्यंत मॅक्रो पिक्चर क्लिअर होत नाही, इंटरेस्ट रेट रिलेटेड, करन्सी रिलेटेड जे आपल्याला दिसतंय विकनेस, आणि कॉर्पोरेटमध्ये ती अर्निंग्समध्ये ट्रान्सलेट होताना जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये रिकव्हरी थोडंसं लांबवले जाईल. इट विल बी अ डिलेड रिकव्हरी असं वाटतंय. आता अनेकांना अशी आशा आहे की पुढचे क्वार्टर जे असतील ते चांगले असतील म्हणून. अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत, पण तुमचं वैयक्तिक मत काय आहे की ज्या पद्धतीनं रिफॉर्म्स सुरू झालेले आहेत, पुढचा क्वार्टर हा सकारात्मक असण्याची शक्यता वाटते का, आणि त्यानंतर मार्केटला उभारी मिळण्याची शक्यता वाटते का? 100%. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आपण नेहमी ऐकत आलो की मार्केट इज फॉरवर्ड लुकिंग. तर मार्केटला आधीच कळतं की काय होणार आहे पुढच्या क्वार्टरला. तर हा पेन जो मी आता थोड्या वेळ आधी बोललो, तो हा आपला प्रेझेंट पेन आहे, करंट पेन आहे. तर मार्केट विल स्टार्ट डिस्काउंटिंग दिस. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्याला रिकव्हरी मार्चच्या नंतर बऱ्यापैकी मार्केटमध्ये दिसू शकते. हा एक ॲग्रेसिव्ह कॉल राहील. पण जूनपर्यंत जर आपण पाहिलं, जुलैला जर आपण पाहिलं, जुलै ऑगस्ट ह्या कालावधीत आणि डिसेंबर असे 2 पिरियड जर पाहिले, तर मला वाटतं शेअर प्राइसेस बऱ्यापैकी वर आत्ताच्या भावापासून आपल्याला बघायला मिळतील. बिकॉज लाईक यू सेड, तर हे जे अर्निंग्सची जी कॉमेंट्री आहे, कंपनीजचं जे आउटलुक आहे, हा थोडासा बेटर राहील असा अंदाज आहे. आणि मागचा जो वर्ष पाहिला आपण, हा पूर्ण ग्लोबली इलेक्शन इयर होता. तर बरंचसं आपली जी इकॉनॉमीला जे चालना देण्याचं जे काम झालं, हे गव्हर्नमेंटच्या कॅपेक्समुळे झालं होतं. डिफेन्स सेक्टर असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो. तर हा इलेक्शन इयर असल्यामुळे ते पूर्णपणे ती मशिनरी पूर्ण थांबली होती असं म्हणता येईल. थांबली म्हणजे नॉट 100% स्टॉल, बट स्लो डाऊन. तर ते ह्यावर्षी काही वाटत नाही तसं होईल. त्यामुळे ह्यावेळेस खूप चांगलं ग्रोथ आणि त्याला पुश मिळेल आणि जे अर्निंग्समध्ये ट्रान्सलेट होतील, आणि त्याला 2 क्वार्टर लागू शकतात. ओके. तर ते मार्केट आता फॅक्टर करायला सुरू होईल. तुम्ही मिड आणि स्मॉल कॅपचा उल्लेख केला की ही खरं त्रासदायक बाब आहे सध्याच्या घडीची. करेक्ट. पण आत्ता गुंतवणुकीसाठी आकर्षक क्षेत्र आहे का? कारण 2024 ज्या पद्धतीने रिटर्न्स मिड आणि स्मॉल कॅपने दिलेले होते, अनरिअलिस्टिक पद्धतीचे होते, त्याचे पुन्हा मिळण्याची चान्सेस आहेत का? आणि आत्ता गुंतवणूक केली तर ते मिळतील का? नाही, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, कारण प्रत्येक इन्व्हेस्टरच्या मनात हा प्रश्न आता असणार आहे. ज्यावेळेस टाईम डिफिकल्ट असतो किंवा सेंटिमेंट खराब असतो, त्यावेळेस नेहमीच आपण स्टॉक स्पेसिफिक अप्रोच घ्यायला पाहिजे. आणि जर आपल्याला फार अभ्यास करता येत नसेल तर आपण म्युच्युअल फंडचा मार्ग घेतो. तर स्टॉक स्पेसिफिकमध्ये आपण हाय क्वालिटी स्टॉक्स, जिथे फ्री कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे, डिव्हिडंड यील्ड चांगला आहे, आणि ॲसेट आणि लायबिलिटी आपण बॅलन्स शीट अभ्यास करून जे स्टॉक्स आपण घेऊ, मग ते स्मॉल कॅप असो, मिड कॅप असो किंवा लार्ज कॅप असो, तर क्वालिटीवर फोकस करणं गरजेचं होतं अशा वेळेस. जसं आता तुम्ही काही आज बोललात की फार्मा सेक्टरमध्ये थोडंसं तेजी दिसले, तर फार्मा सेक्टरमध्ये खूप चांगले काही कंपनीज आहेत, सेक्टोरल टेलविंड आहे, तर तिथे लक्ष द्यायला हरकत नाही. तर स्टॉक स्पेसिफिक अप्रोच, सेक्टर योग्य निवडणं फार गरजेचं होतं अशा वेळेस. सो स्मॉल कॅप असो, मिड कॅप असो, फोकस ऑन क्वालिटी इज इम्पॉर्टंट ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम. तुम्ही सेक्टरबद्दल पण विचारतोच, पण पहिले स्टॉक स्पेसिफिक प्रश्न विचारतो की स्टॉक
एखादा निवडायचा असेल तर काय पॅरामीटर गुंतवणूकदारांनी लावले पाहिजेत तुमच्या मते? तुम्ही त्यांना काही मार्गदर्शन करता का यासाठी? नाही, याच्यामध्ये खूप सोपं आहे. सी फॉर एक्झाम्पल, एखादा आपण क्रिकेट ज्यावेळेस मॅच बघतो किंवा एखाद्या प्लेअरला ॲनालाइज करतो, तर त्या प्लेअरची जर तुम्ही सपोज मागच्या 2 वर्षाचा परफॉर्मन्स पाहिला तर त्याचा ॲव्हरेज 20 to 50 आलेला असेल, एक एक्झाम्पल. पण तो प्लेअर आता एकदम अचानक तो 50च्या ॲव्हरेजनी खेळतोय, स्ट्राईक रेट जो आहे त्याचा, रन्सचा. म्हणजे तसा जो चेंज आपण म्हणतो ना, बेटर इम्प्रूव्हमेंट जी ज्या कंपनीमध्ये झाली आहे, होती आहे किंवा होणार आहे, अशा कंपनीमध्ये पैसे लावले तर आपले पैसे वेगाने वाढतात. पण पास्ट परफॉर्मन्स पण पास्ट परफॉर्मन्स लक्षात घेतलं तरच आपल्याला कळणार की हे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत आहे. ओके. त्याच्यामुळे होलिस्टिक अप्रोच ठेवावा लागतो. आणि कंपनी कुठल्याही सेक्टरमध्ये, आता टेलिकॉममध्ये भरपूर प्रॉब्लेम्स होते, पण एअरटेल डिलिव्हर्ड, बरोबर, तर त्यांचा परफॉर्मन्स इंडिव्हिज्युअल फार इम्प्रूव्ह होत होता. सो व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड इज रेट ऑफ चेंज. ओके. रेट ऑफ चेंज कंपनीमध्ये अर्निंग्स ग्रोथमध्ये त्याचा जे रिटर्न ऑन इक्विटी रेशो असतो, हा सपोज 10 आहे, 10चा हा 15वर जातोय, म्हणजे कंपनीमध्ये एफिशियन्सी वाढते. तर हे जर लक्षात आलं, हे सहजासहजी रिटेल इन्व्हेस्टर्सला लक्षात येत नाही. मग प्रमोटरचे AGM कॉल असो, कॉल ट्रान्स्क्रिप्ट्स असो, किंवा बॅलन्स शीट मागचे अभ्यास केल्यावर एक अंदाज येऊन जातो की कुठले सेक्टर चांगले करतायत. आत्ता EMS सेक्टर खूपच छान करतंय. बरं. फार्मामध्ये CDMO जे आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे आहे, तर ते खूपच छान करत आहेत. तर हे 2 एकदमच स्वीट स्पॉट आहेत सध्या मार्केटमध्ये. आणि व्हॅल्युएशन आणि इंटरेस्ट रेट आत्ता जे कट केला RBIनं, त्याच्यानंतर BFSIमध्ये पॉकेट्स तुम्ही जर पाहिलं असेल तर बजाज फायनान्स पडला नाही, इट इज नियर टू ऑल टाईम हाय. तर BFSIमध्ये काही, सो यू हॅव टू सिलेक्ट सेक्टर्स जिथे रेट ऑफ चेंज आहे ना, हा थोडासा पॉझिटिव्ह आहे आणि इम्प्रूव्हमेंट दिसते. मग रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ग्रोथ. तर आता बरेचसे माझे काही इन्व्हेस्टर्स आहेत, ते काय करतात की असे कंपनी शोधतात की ज्याचा रेव्हेन्यू जो आहे टॉप लाईन वो बॉटम लाईन बनेगा आफ्टर 3 years. तर अशी जर कंपनी मिळाली तर तो मल्टीबॅगर ठरू शकतो. बरोबर. तर हे शोधणं गरजेचं आहे. हे प्रमोटर इंटरॅक्शन नंतर आपल्याला कळू शकतं. हो. आता आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडलेला आहे की बॉटम गाठलेलं आहे का? बॉटम फिशिंगला सुरुवात करायची का? आज थोडंसं मार्केट रिकवर झालं, पण अजूनही मार्केट पडतंय, ते पडण्याची आता सीमा गाठली आहे का अजून पडण्याची शक्यता वाटते? नाही, पडू शकतं, मार्केट पडू शकतं. आणि बॉटम फिशिंगच्या मागे लागू नये. काय होतं, तुमचं कॅल्क्युलेशन जे असतात, पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी म्हणतो आपण त्याच्यामध्ये हे इम्पॉसिबल आहे. इट्स लाईक मी आज क्रिकेट मॅच खेळला, प्रत्येक 6 बॉलला मला 6 6 मारायचे आहेत, हे ठरवून मी जातो. तर दॅट काइंड देन देर इज अ रिस्क. तो यू टेक अननेसरी रिस्क, ॲग्रेशन येतं आपल्या थिंकिंगमध्ये, थॉट प्रोसेसमध्ये. बॉटम हा कॅच करणं फार अवघड आहे. त्याच्यामुळे तसं न करता व्हॉट वी कॅन से इज, आत्ता जो महिना आहे फेब्रुवारी एंड, मार्च, एप्रिल, मे, जून, असे 4 महिन्यामध्ये मी माझा जो कॅपिटल आहे, सपोज 1 लाख जर इन्व्हेस्ट करायचा आहे, 25 हजारचे 4 कप्पे करून स्टॅगर्ड मॅनरमध्ये बाय केलं, दॅट विल बी बॅलन्स अप्रोच. येस, स्टॅगर्ड मॅनरमध्ये करायचं. बॉटम फिशिंग इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. ओके. पण मार्केट अजून करेक्शन येऊ शकतं. स्मॉल कॅपमध्ये पेन वाटतोय, व्हॅल्युएशन अजूनही स्वस्त नाही आहेत, आणि ग्रोथ गायब झाल्यासारखं झालं आहे. सो ग्रोथ ज्या कारणासाठी इंडियन मार्केटकडं सगळं जग बघत होतं किंवा बघतंय, ती जर मिसिंग फॅक्टर असेल तर देन वी हॅव अ पेन. दॅट इज व्हॉट वी आर सीइंग. पण देशांतर्गत गुंतवणूकदार पैसा टाकतायत असं नाही आहे की टाकत नाहीत. FII जरी बाहेर जात असल्या तरी देशांतर्गत जे गुंतवणूकदार असेल, मग रिटेल असेल किंवा बाकीचे असतील, ते पैसा टाकतायत. तरीही मार्केट का पडतंय? म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, पण FII बाहेर जात आहेत, पण आपले डोमेस्टिक जे आहेत ते उभे राहिलेत. असं का होत आहे? नाही, एक तर फंड फ्लो किंवा आपण लिक्विडिटी ड्रिव्हन जे म्हणतो, लिक्विडिटी मोठ्या प्रमाणात FIIसचा जो स्मार्ट मनी जे म्हणतो आपण, तो चालला आहे. आणि इन्स्टिट्यूशनमध्ये HNIs पण आहेत. HNIsमध्ये पण थोडंसं प्रॉफिट बुकिंगचं ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला. दुसरं, अर्निंग जर दिसली नाही ना, तर स्मार्ट मनी नॉर्मली त्यांना बेटर अपॉर्च्युनिटीज येतात, त्या कंट्रीमध्ये ते जातात. आणि रिटेल इन्व्हेस्टर्सचा जो फंड फ्लो आहे तो म्युच्युअल फंडकडे जास्त आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला मध्ये कॉमेंट्री पण ऐकायला मिळाली की फंड मॅनेजर स्वतः वॉर्न करतायत इन्व्हेस्टर्सला की SIP तुम्ही स्मॉल आणि मिड कॅपमध्ये सध्या तरी करू नका, असंही स्टेटमेंट आलं आहे. सो दॅट इज प्युअरली बेस्ड ऑन व्हॅल्युएशन कॉल. तर मला वाटतं आणखीन एक 10-1% जर तुम्ही इंडेक्समध्ये किंवा स्मॉल कॅप्समध्ये करेक्शन आल्यानंतर मग केस टू केस स्टॉक स्पेसिफिक बघायला हरकत नाही.
ओके, आपण 3 सेक्टर बघूया आणि 3 सेक्टरवर तुमची कॉमेंट्री घेऊया. पहिले ज्याचा उल्लेख केला ते फार्मा सेक्टर, आपण त्याच्यापासून सुरुवात करूया. फार्मा सेक्टर हे ल्युक्रेटिव्ह, आकर्षक आहे का गुंतवणूकदारांसाठी? आणि ज्या पद्धतीचा आजही पडत्या काळात परफॉर्मन्स बघायला मिळाला तसा पुढच्या 3-6 महिन्यापर्यंत कायम राहू शकेल का? 3 ते 6 महिने इज ऑलवेज डिफिकल्ट टू कॉमेंट. पण फार्मा सेक्टरमध्ये 100% छान ऑपॉर्च्युनिटी आली आहे आणि नेहमीच राहणार आहे. हा सेक्टर हा तुमचा बेलवेदर सेक्टर आहे. तुमच्या एखाद्या इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये हा परमनंट सेक्टर आपलं ॲलोकेशन पाहिजे तो फार्मा सेक्टर आहे. त्याच्यामध्ये आउट ऑफ 100 10 to 15 रुपीज म्हणजे 10 ते 15% ॲलोकेशन फार्मा सेक्टरमध्ये असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये ही जी थीम आहे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगची, ज्याच्यामध्ये मग एखादं ऑन्कोलॉजी प्रॉडक्ट्स आहेत किंवा आपल्याला अभ्यास करावा लागतो की त्यांच्याकडे नेमके ड्रग्स काय आहेत आणि कुठल्या आजारावर ते हे करत आहेत. तर जर ते लक्षात घ्या, ऑन्कोलॉजी रिलेटेड खूप चांगले लॉरस लॅबसारखं एक्झाम्पल आहे. इट्स नॉट अन बाय रिकमेंडेशन, पण सेनोरेस फार्मा एक एक्झाम्पल आहे. तर त्यांचे जे प्रोजेक्शन्स आहेत, जी ग्रोथ त्यांनी रेव्हेन्यू प्रोजेक्शन्स आणि पॅट प्रोजेक्शन दिलेले आहेत त्यांच्या कॉल पब्लिकली अवेलेबल आहे, त्याच्या आधारावरनं वाटतं की फार्मा सेक्टर शुड डू वेल. आणि कधी पण कॉल घेताना, सेक्टरल कॉल घेताना मिनिमम 3 to 5 इयर्सचा व्ह्यू घेतला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक 4-5 कंपनी आपले निवडक सिलेक्ट करायचे आणि त्या एक सेक्टरमध्ये आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेऊन ठेवायचे आणि वेळोवेळी त्याच्यात ॲड करत राहायचं, स्टॅगर्ड मॅनरमध्ये बाईंग करायचं. तर आपलं पोर्टफोलिओ अप्रोच बिल्ड करण्याचा जर योग्य असेल तर आपण ह्याच्यामधनं खूप चांगलं रिटर्न्स काढू शकतो या एक्सरसाइजमधून. पुढचं सेक्टर आहे ऑटो सेक्टर. ऑटो सेक्टरला आज मोठी झळ बसलेली बघायला मिळाली. तेवढा आज परफॉर्म नाही केलाय ऑटो सेक्टरने, पण ऑटो सेक्टर हा नेहमी एक तेजी जेव्हा येते तेव्हा मोठं वाढ होताना त्याच्यामध्ये दिसते. ऑटो सेक्टरबद्दल तुमचं रीडिंग काय आहे? मला वाटतं ऑटो सेक्टरमध्ये आता जे माझे काही जे ऑटो सेक्टरमध्ये काम करतात डीलर मित्र आहेत, त्यांच्याकडनं जे मला इनपुट येतो ना, इन्व्हेंटरी खूप तगडी आहे, जबरदस्त इन्व्हेंटरी आहे. आणि जर मी सपोज जिल्ह्याची जी एरिया आहे, नगर जिल्हा आहे, औरंगाबाद आहे सपोज, तिथनं जो इनपुट येतो मग ते लोक म्हणतात की पुन्हा मे बी वही हाल आहे. तर म्हणजे काय होतं इन्व्हेंटरी, तर त्याचाच अर्थ थोडं स्लोनेस आपण एक्सपेक्ट करू शकतो. हा झाला एक मुद्दा डिमांड सप्लायचा. दुसरं, ॲज अन इन्व्हेस्टर इट इज ऑलवेज आपल्या फायद्याचं काय असतं की सपोज ऑटोमेकरचे स्टॉक घेण्यापेक्षा ऑटो एन्सिलरीवर लक्ष जर दिलं ना, तर आपल्याला तो जास्त कमी रिस्कमध्ये जास्त रिटर्न मिळण्याचे चान्सेस असतात असं आम्हाला वाटायचं. कारण असं की ऑटो एन्सिलरी काय असतं, तो 4-5 ऑटो मॅन्युफॅक्चररला सप्लाय करतो. पण ऑटो मॅन्युफॅक्चररचा तो एखादा बिझनेस किंवा एखादा मॉडेल किंवा त्यांचं जे तर रिस्क जास्त असते सोबत. सो आय ऑलवेज प्रेफर ऑटो एन्सिलरी विदिन ऑटो सेक्टर आपण लक्ष दिलं तर जास्त चांगलं बिझनेस वाईज आणि पोर्टफोलिओ रिटर्नसाठी सुद्धा ऑटो एन्सिलरीज आर बेटर. ओके, मी ॲक्च्युली 3 म्हणालेलो, पण मी अजून एक कॅटेगरी ॲड करतो, सेक्टर ॲड करतो, ते नंतर तुम्हाला विचारेन. पुढचं सेक्टर जे आहे ते बँकिंग. बँकिंग क्षेत्राबद्दल बरंच काही बोललं गेलेलं आहे. त्याच्याबद्दलचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार ऐकायला मिळालेले आहेत. तुमचं बँकिंग सेक्टरबद्दलचं काय ओपिनियन आहे? नाही, आता ओव्हरऑल जर पाहिलं ना, आपल्याला काय झालं आहे, मार्केटचा आपला इतिहास 40 वर्षाचा आहे. आपलं ट्रेडिशनल मार्केट जर आपण पाहिलं ना, तर ब्रिक अँड मॉर्टर म्हणजे किंवा बँकिंग, ऑटो, फार्मा हे आपले ट्रेडिशनल सेक्टर आहेत. तर ह्याच्यामध्ये ना आपले पैसे वाढतील, पण फार वाढतील अशातला भाग नाही. इवन दो फार्मामध्ये थोडंसं आउट परफॉर्मन्स दिसेल. ओके, तुम्ही जर नॅसडॅकचा परफॉर्मन्स पाहिला किंवा US मार्केट, तर त्यांनी आपल्याला आउट परफॉर्म केलं कारण नवनवीन इनोव्हेटिव्ह सेक्टरमध्ये त्यांच्या कंपनीज काम करतात. ओके, त्यामुळे इन्व्हेस्टरला आता काय करावं लागणार आहे, हे जुने ट्रेडिशनल सेक्टर, सिमेंट मॅन्युफॅक्चरर थोडा साईड में रखो, बँकिंग हवं आहे पण वेटेज ॲलोकेशन कमी करायचं. ओके, फार्मा हवा आहे 10-15%, ऑटो 2-3%, बँकिंग 3-4-5%, बट इट शुड नॉट बी मेजर पार्ट ऑफ युअर पोर्टफोलिओ असं मला वाटतं. कारण ग्रोथ जी पाहिजे ती त्याच्यामध्ये आपल्याला बहुतेक येणार नाही असं वाटतं. तर ग्रोथ कुठे आहे, EMS सेक्टरमध्ये आहे किंवा आता सेमीकंडक्टर गव्हर्नमेंटसुद्धा खूप अनाऊन्समेंट करत आहे की ह्याच्यात खूप इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत. CG पॉवरसारखा स्टॉक आहे बघा, जो म्हणतो की कंपनी म्हणते की आम्ही सेमीकंडक्टरमध्ये मोठं काम करणार आहे, किंवा EMSमध्ये केन्स टेक्नॉलॉजीसारख्या कंपनीज आहेत. मला फक्त लक्ष तिकडे न्यायचं आहे जे फ्युचरिस्टिक इंडस्ट्रीज आहेत. ओके, तिथे आपला मोठा पैसा होऊ शकतो. हे कंपनीचे नाव मी उदाहरण म्हणून दिले की यांचे बिझनेस स्टडी करायला हरकत नाही.
सो पॉईंट इज EMS सेक्टर शुड डू बेटर दॅन ऑल दिस 3 सेक्टर. मग त्याच्यामध्ये संधी शोर शोधली. नाही तर बँक्समध्ये तर आहेच आहेत, आपल्याला नावही माहिती आहेत कंपनीचे, पण तिथनं आउट परफॉर्मन्स येणं थोडंसं अवघड आहे. वेल्थ क्रिएशन होणार नाही, यू विल गेट रिटर्न्स बेटर दॅन FD किंवा दुसरे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण वेल्थ क्रिएशन ज्याच्यासाठी आपण इक्विटी मार्केटमध्ये येतो ते होणं थोडंसं अवघड वाटतं. ओके, ठीक आहे. नवीन एक इनोव्हेटिव्ह अप्रोच कदाचित ज्या सेक्टरमध्ये असेल तो आहे IT सेक्टर, म्हणून मी तो चौथा जोडला. IT सेक्टरबाबत काय तुमचा ओव्हरव्ह्यू आहे? कारण अमेरिकेचे संबंध भारताशी आणि त्याचा होणारा परिणाम आणि त्याचा IT सेक्टरवर होणारा परिणाम हे सगळे एकामेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत. करेक्ट. नाही तो एक एखादा IT एक्सपर्टशी पण ज्यावेळेस मी बोलतो ना, तर अगदी US मधले पण जे IT एक्सपर्ट्स आहेत, जे AI बेस्ड कंपनीजमध्ये काम करतात, तर त्यांच्याशी बोलल्यावर असं लक्षात येतं क्या होगा कुछ भी हो सकता है. त्यांनाही लक्षात येत नाही आहे. ॲक्शन भरपूर होते, पण पुढे काय होईल. सो जसं आता ते चायनाची टेक्नॉलॉजी आली आणि एव्हरीथिंग क्रॅश इन्क्लुडिंग NVIDIA, पण नंतर आता NVIDIA परत रिकवर होतो आहे. सो IT सेक्टर मला वाटतं ॲज अन इन्व्हेस्टर लार्ज कॅप जे नावं आहेत आपले TCS, इन्फोसिस, विप्रो, त्याच्यापेक्षा मिड आणि स्मॉल IT कॅपमध्ये थोडंसं स्टॉक स्पेसिफिक रिसर्च करून जर आपण स्टॉक सिलेक्ट केले आणि इन्क्लूड केले, रिटर्न जास्त मिळू शकते. ओके, लार्ज कॅप IT पेक्षा स्मॉल आणि मिड IT कंपनीजमध्ये. आणि आत्ता एक बघा SME सेक्टरमध्ये पण काही IT कंपनीज येतात, नवनवीन त्यांचे डिजिटल मार्केटिंग असे काहीतरी प्रॉडक्ट्स असतात. छोटासा एक प्रॉडक्ट घेऊन ते IPO आहेत. सो बेसिकली इनोव्हेटिव्ह आणि फ्युचरिस्टिक इंडस्ट्री विदिन IT स्पेस, आय वुड से मिड कॅप IT आणि स्मॉल कॅप ITमध्ये स्टॉक स्पेसिफिक अप्रोचने काम करायला हरकत नाही. ओके. आपण सुपेकर सरांशी बोलतोय, मात्र सगळ्या गुंतवणूकदारांसाठी एक सल्ला आहे की कोणताही स्टॉक घेत असताना तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी बोलूनच त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. कारण मार्केट हा नेहमी रिस्कशी निगडीत फॅक्टर आहे. कधी तुमची गुंतवणूक वाढू शकते, कधी ती कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमची गुंतवणूक करताना ही तुमच्या सल्लागाराच्या मदतीनेच नेहमी करा, असं आम्ही सातत्यानं सांगत असतो. पुन्हा एकदा चर्चेकडे जाऊया. SME जे आहेत ते खूप गेल्या वर्षामध्ये 2024मध्ये जर आपण बघितलं तर त्याचा एक मोठा बूम आपल्याला बघायला मिळालेला होता. आणि आत्ताच्या काळामध्ये मला एक्झॅक्ट SME IPO आत्ता लगेच आठवत नाही आहे, पण बरेच IPO आत्ता बाजारामध्ये याही परिस्थितीमध्ये येत आहेत. पण SME हे सेक्टर अजूनही तितकं आकर्षक आहे का? आणि लोक गुंतवणूक करतात, भरभरून त्याच्यात पैसे टाकतात. नाही, नक्कीच. त्याच्यामध्ये SMEचा ट्रेंड जो आहे, आपण चायनाचं जर उदाहरण घेतलं तर मला एक्झॅक्ट इयर नाही सांगता येणार, पण ज्यावेळेस गव्हर्नमेंटने ठरवलं की SME सेक्टरला आपल्याला मदत करायची आहे चायनामध्ये, तर त्याच्यामध्ये जो बुलरन सुरू झाला चायनीज इकॉनॉमीमध्ये हा 12 ते 20 वर्ष टिकला. ओके. आपण जर नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट किंवा 2014पासून जर आपण कॉमेंट्री सातत्याने जर ऐकत गेलो तर SMEवर फोकस आहे. ओके. SMEला सपोर्ट आहे आणि बॅकबोन ऑफ SME असंही म्हणतात. काय फरक झाला आहे की जे छोटे ज्या कंपनीजचे प्रमोटर्स आहेत, दे आर व्हेरी सॅव्ही नावडेज, क्वालिफाईड आहेत, गव्हर्नन्स स्टँडर्ड वाढला आहे, इम्प्रूव्ह आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस इंटरॅक्ट करतो तर आम्हाला ते ॲम्बिशियस दिसत आहेत. म्हणजे आहेच SME, पण त्यांचे ॲम्बिशन लार्ज कॅपचे आहेत. तर हा एक आम्हाला फरक जाणवतो. त्या आधारावर मी एवढं नक्कीच सांगू शकतो आपल्याला खूप अजून चांगल्या कंपनीज बघायला मिळतील. 2022-24 हा ड्रीम रन होता SME लिस्टेड स्पेसमध्ये. आता मला अनलिस्टेड स्पेसमध्ये पण बरेच ॲक्टिव्हिटी होताना दिसते आणि त्याचं कारण सोपं आहे. लिस्टेड स्पेसमध्ये आपल्याला 4,000 ते 5,000 काहीतरी कंपनीज असतील, तर त्यांची जी अर्निंग्स ग्रोथ, कॅपॅसिटी ॲडिशन किंवा एक्सपान्शन आहे, ह्याच्यापेक्षा अनलिस्टेड स्पेसमध्ये एक्सपान्शन आणि कॅपॅसिटी ॲडिशन जास्त होताना दिसते. ओके. त्याच्यामुळे फंड फ्लो बराचसा तिकडे सुद्धा जातो आहे. सो आय वोंट बी सरप्राईज आपल्याला आणखीन जास्त वेगाने कंपनी जर हिट झाल्या मार्केटला SMEमधनं, तर दॅट इज अ पॉसिबिलिटी. फक्त आता सेबीनी कडक नियम केले आहेत आणि ते स्पीड ब्रेकर्स लावले आहेत बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे तो वेग कमी झाला आहे. नाही तर आपल्याला आठवड्याला 10 कंपनीज लिस्ट होताना दिसत होते, ते पण 90% प्रीमियम. सो तसं होणं थोडंसं अवघड वाटतं यावर्षी, पण यू कॅन एक्सपेक्ट गुड नंबर ऑफ कंपनीज. गुंतवणूकदार येतील त्याच्याकडे, येणार. आणि त्याच्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टरला का अवघड आहे, कारण त्याची लॉट साईज असते, बरोबर, ती 2 लाख 5 लाखापर्यंत जाते. त्याच्यामुळे HNI किंवा थोडासा जाणकार जो इन्व्हेस्टर आहे तोच त्याच्यात पार्टिसिपेट करतो. हा ट्रेंड कंटिन्यू राहील असं वाटतंय.
मजा आली. तुम्ही इन्साइटफुल इन्फॉर्मेशन दिलीत. आपण बघतोय की आज जी मार्केटमध्ये घडामोड झाली त्याचा अर्थ नेमका काय काढायचा, नवीन चांगली आकर्षक क्षेत्र गुंतवणूकदारांसाठी कोणती आहेत, याचा एक आपण आढावा गेल्या अर्धा तासामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकदारांना आम्ही सजग करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी त्यांची गुंतवणूक ही योग्य मार्गाने करावी, योग्य सल्लागारांच्या मदतीने करावी, योग्य ठिकाणी करावी, हा आमचा या कार्यक्रमामधनं सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.